कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, प्रीतम सर, प्रिया मॅडम, पारू का मारतोस माझ्या भावाला? तुझ्या भावाशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे। त्या सयाजीरावाच्या मुलीला किडनॅप करायची सुपारी भेटली आम्हाला। त्याने सुपारी दिली आणि तुम्ही घेऊन आलात? हा? अहिल्या, काय ग, काय झालं? एक मिनिट, हे पाणी घे। अहिल्या, अगं काय झालं? श्रीकांत, ताबडतोब आदित्यला फोन कर। तो सुखरूप असेल ना? मला खूप असं विचित्र फिलिंग येत आहे। अहिल्या शांत हो, सुखरूप असेल तो। आणि अगं त्याच्याबरोबर पारू आणि प्रीतम आहेत ना? आणि असं अचानक दचकायला काय झालं तुला? मला खूप घाणेरडं स्वप्न पडलं आणि त्यात आदित्य। अहिल्या, अगं सुखरूप असेल तो। हे बघ, बरेच दिवस झाले आपल्याला मुलं भेटली नाहीत ना, म्हणून असं स्वप्न पडलं असेल तुला। शांत हो, शांत हो, असेल सुखरूप तो। हा, प्रिया मॅडम, दगड आणा। आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, दादा, अरे खूप रक्त येतं। प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, हॉस्पिटलचा नंबर द्या, ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल लवकर। प्रीतम सर, इथे जवळपास कुठेच हॉस्पिटल नाहीये आणि मेन म्हणजे इथे शेतात रेंजही नाहीये फोनला। काय? दादा, दादा उठ, चल चल, आपण शहरात हॉस्पिटलला जाऊ। उठ 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 उठ। प्रीतम सर, थांबा। आदित्य सर, हात काढा, हात काढा। प्रीतम सर, मी लेप लावला यांना, रक्त थांबल। त्याआधी आपण यांना घरी न्यायला पाहिजे। चला उठ ना। आदित्य सर, मंदा मावशी, मंदा मावशी, पटकन या। हो हो, या इकडे। थांबा, काय झालं? काय झालंय? कुणी केलं? हा, याला एवढं लागलं कसं? दादासाहेब, मी सगळं सांगतो, आधी दादाला आत घेऊन जाऊया प्लीज। जा जा, पटकन जा। प्रिया, तू थांब इकडे। कुणी केलंय? भाई, अरे रणजितच्या माणसांनी मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता। आदिनाथ आणि नंदीमुळे मी वाचले, पण त्यात आदिनाथला खूप लागलंय रे। मला एक सांग, तुला काही झालेलं नाही ना? नाही नाही, मला काहीच नाही झालं, पण आदिनाथला खूप लागलंय। रणजितला तर मी आता सोडत नसतो। थांब बाई, हे बघ, आबांच्या परवानगीशिवाय काही नको करायला। आपण आधी आदिनाथला बघूया ना, चल। बरं ठीक आहे, चल। थोडा वेळ थांब बघतो। ये, झोप येते। झोप येते। सावकाश 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 सावकाश।
सावकाश. एक मिनिट. दादा बरं वाटतंय ना? तुम्ही नका घाबरू. त्यांचं रक्त थांबलंय, आता दुखायचं बी थांबल. तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुठं काही लागलंय का? नाही, मला नाही लागलं कुठं. पण तरी बी जाऊन तुम्ही आराम करा. मी हाय इथं यांच्याजवळ. मंदा मावशी, आबा आलेत? हो, वर गच्चीत आहेत. आबा, काय ग बाळा, काय झालं? आबा, आदिनाथ. काय झालं आदिनाथला? कुठे आहे आदिनाथ? त्यांना खाली रूम मध्ये झोपवलंय. चल. मंदा मावशी, अंग शेकायला गरम पाणी करता का? नको, राहू दे. प्रताप, गाडी काढा लगेच. आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. नको. चला आबासाहेब. नको, मी ठीक आहे. नको कुठे जायला. ऐका माझा आदिनाथ. आबा, मी लेप लावलाय त्यांना. रक्त थांबले, दुखायचं बी थांबल. त्यांनी थोडा आराम केला ना की बरं वाटेल त्यांना. नक्की ना? तू म्हणतेस म्हणून विश्वास ठेवतोय. नक्की ठीक आहेस ना? वय आबासाहेब. काय बोलावं मला खरंच कळत नाहीये. पण मागल्या जन्मीचं माझं काहीतरी पुण्य असणार म्हणून या आयुष्यात तुम्ही मला भेटलात. खरंच खूप मोठे उपकार आहेत तुझे माझ्यावर. नाही आबासाहेब, मी काही नाही केलं. जे काही केलं ना ते नंदिनी केलं. प्रियाला गुंडांच्या तावडीतून नंदिनी सोडवलं. नंदी, त्या दिवशी देवळात आणि आज पुन्हा एकदा तू माझी आबरू राखलेस. माझा स्वाभिमान ढळू दिला नाहीस. खर तर मला त्या माऊलीचे उपकार मानले पाहिजेत, जिनं तुमच्यासारख्या मुलांना जन्म दिला, ज्यांच्यावर माणुसकीचे संस्कार केले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.